खरोखर की महाराष्ट्र साहित्य परिषद जे विविध कार्यक्रमांची रेलचेल जी मेजवानी आपल्या सगळ्यांना वर्षभर देत असते आणि त्यातला आज एक उत्कंठता वाढवणारा एक अत्युच्च क्षण ज्याच्यासाठी तमाम सोलापूरकर आतुर आहेत असं आजचं हे पुष्पेंद्रजींचं व्याख्यान आयोजित करणाऱ्या सगळ्या रेणुकाताई आणि प्रशांत दादांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मित्रांनो, खरोखर त्याच पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ आणि त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायचंय भारत का भविष्य. ज्या वेळेला पुष्पेंद्रजी बोलतात, ज्या वेळेला विषय मांडतात, अंगावर रोमांच उभं राहतं अशी त्यांची वाणी आणि आपल्या हिंदू धर्माचा अभिमानाचे क्षण ज्या वेळेला ते सांगत असतात, खरोखर मंत्रमुग्ध होऊन जाणं काय असतं ते हे सभागृह काही क्षणात अनुभवणार आहे. आणि आजचा विषय मी म्हणालो तसं भारत का भविष्य. पण मित्रांनो, केव्हाही भारत का भविष्य आपण भविष्यात जाण्याआधी आपला कधीही भूतकाळ पाहिला पाहिजे. अनेक वेळेला तरुण पिढी म्हणते की काय तुम्ही भूतकाळात जाता, काय भूतकाळाच्या गप्पा सांगता. पण मला एक साधं छोटस रोजच्या आयुष्यातलं उदाहरण आठवतं की आपण ज्या वेळेला चारचाकी आपली कार मध्ये आपण बसतो आणि पहिलं काम काय करतो आपण पहिल्यांदा आपण गाडीत बसल्या बसल्या आपला जो मागे दिसणारा जो मिरर आहे तो आपण सेट करतो. आपण गाडी पुढे जायचं असतं, आपण पुढे जायचं असलं तरी आपण पहिल्यांदा मागचं काय दिसतं हे बघतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. तसंच मंडळी, आज जर आपल्याला भारत का भविष्य पाहायचं असेल तर आम्हाला आमचा भूतकाळ पाहिला पाहिजे. 700 वर्ष यवनांनी मुघलांनी आमच्यावर राज्य केलं. 18 पगड जातीमध्ये वाटलेले आम्ही हिंदू, पण 700 वर्ष आम्ही गुलामीमध्ये राहिलो. ह्या मुघलांनी ह्या भारतावर आले, हिरे सोने जवाहरात लुटले. मी समजू शकत होतो की इथली संपत्ती त्यांनी लुटली, ते लुटून गेले असते तरी चालले. आमच्या आया बहिणींची आबरू त्यांनी लुटली. आमच्या हिंदूंना त्यांनी गुलाम बनवून परदेशामध्ये विकलं. एवढं कमी होतं का? एवढं कमी नव्हतं. ते ज्या ज्या वेळेला इथे आले त्यावेळेला त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर त्यांनी हल्ला केला तो आमच्या धर्मस्थानांवर, आमच्या मंदिरांवर. कारण त्यांना माहित होतं की हा 18 पगड जातीत वाटलेला हा हिंदू एकत्र कुठे येत असेल तर तो फक्त देवाच्या मंदिरामध्ये आणि देवाच्या ठिकाणी नतमस्तक होणारा हा हिंदू. याला जर तोडायचं असेल, याला जर दुभंगायचं असेल तर याचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर पहिलं तोडा. आणि हे करताना त्यांनी 1527 ला आमचा देशाचा चरित्र मानस, आमचा चरित्र पुरुष असलेला राम लल्लाच्या जन्मभूमीवर हल्ला केला, जन्मभूमी नष्ट केली. मित्रांनो, ती जन्मभूमी नष्ट केली. सारा भारत देश आक्रोशला. पण आम्ही वाटलेलो होतो, अनेक राजघराणे होती, अनेक राजसत्ता होते, सरदार होते. पण राम लल्लाला मुक्त करण्यासाठी आपापल्या परीने इथल्या हिंदू राजांनी, हिंदू सरदारांनी प्रयत्न केले, लढले. त्या समुद्रासारख्या मुघलांशी ते लढा देऊ शकले नाही. लढता लढता लाखो लोक बलिदान त्यांनी ह्या राम जन्मभूमी मुक्त करायला दिलेलं आहे. कालचा 6 डिसेंबरचा दिवस आहे. हे 1527 पासून कधीही खंड नाही पडलेला. या हिंदूंना कोणी संपवू शकलेलं नाहीये. आपण तुमच्या माझ्या पिढीने आपण रथयात्रा काढली, एक एक वीट जमा केली, आपण ती अयोध्या मुक्त करण्यासाठी लढलो. आणि याचा परिपाक असा झाला की 6 डिसेंबर 1992 ला आमचं श्रद्धास्थान अयोध्या मुक्त झालेली आहे. त्या बाबराचा ढाचा तुम्ही सगळ्या हिंदूंनी उद्ध्वस्त केलेला. मित्रांनो, हे होऊ शकलं त्यावेळेला की ज्या ज्या वेळेला हिंदू एकत्र येतो, हिंदू जागा होतो, त्या वेळेला कोणताही बाबर आमच्या हिंदूंना, आमच्या सनातन धर्माला संपवू शकत नाही. हे सगळंच सुरू होतं. आम्ही स्वतंत्र झालो, इंग्रजांच्या राज्यातून मुक्त झालो. पुढची 65 वर्ष आम्ही स्वातंत्र्यानंतरही आम्ही हिंदू आहोत हे आम्हाला कळतच नव्हतं. पण 2014 ला इथल्या हिंदूंनी विचार केला, एक चांगला निर्णय केला आणि ही भारत माता अशा व्यक्तीच्या हातामध्ये दिली की त्या 2014 नंतरचा जर वर्तमान पाहायचं सुरू केलं
तर मला क्षण आठवतो की त्या वाराणसीचा कॉरिडॉर जो आहे, अरे या सगळ्या डोळ्यात साठवून ठेवावा असा क्षण की या देशाचा, हिंदुस्थानचा पहिला पंतप्रधान गंगेमध्ये स्नान करतो, भगवे वस्त्र परिधान करतो, रुद्राक्षाची माळ गळ्यात घालतो आणि ज्या वेळेला ते पवित्र गंगा जल घेऊन तो त्या कॉरिडॉर मधून चालत शंकराची पूजा करायला निघतो, त्यावेळेला तुम्हा सगळ्यांना वाटतं की तुमचा मत देण्याचा निर्णय पहिल्यांदा बरोबर होता. मित्रांनो, मी म्हणालो तसं याच्या आधी अनेक जण लढली, 1527 पासून लढली, पुढेही लढण्याची शक्यता राहील, पण तुमची माझी पिढी ही पहिल्यांदा भाग्यवान ठरली की ज्या दिवशी आम्ही अयोध्येमधलं प्रभू रामाचं मंदिर आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं, ही पिढी सगळ्यात सुखी आणि भाग्यवान पिढी आहे. उज्जैनचा कॉरिडॉर, महाकालेश्वराचं आपला पुनर्जीवन केलेलं आहे, हे सगळं पाहत असताना हा 2014 पासूनचा देश तुम्ही आठवून बघा. त्यावेळेस त्याच्या आधीच्या बातम्या असायच्या की रोज माझ्या काश्मीरमध्ये माझा जवान, माझा भाऊ, त्याला कोणीतरी दगड मारतय, त्याच्यावर कोणीतरी हल्ला करतय, त्याच्या हातात बंदूक आहे, तो 10 जणांना लोळवू शकतो, पण ती बंदूक चालवायची त्याला परवानगी नाहीये. 2014 नंतरची घटना आठवा, एकाही जवानाला दगड लागलेला नाहीये. त्याच्यानंतर जे देशामध्ये दंगली बंद झालेल्या आहेत, ठिकठिकाणी रोज बॉम्बस्फोटाच्या बातम्या यायच्या, त्या बंद झालेल्या आहेत. आणि हे सगळं पाहून या दहशतवाद्यांना, या अतिरेक्यांना त्यांचा पोटशोळ उठला की भारत एवढा शांत कसा राहू शकतो, आम्ही करायचं काय. आणि मग त्यावेळेला पहलगाम सारख्या ठिकाणी येऊन धर्म विचारून 26 हिंदूंची त्या नराधमांनी जी हत्या केली. मित्रांनो, अतिशय लाजिरवानं, पहिल्यांदा तुमचा धर्म काय हे विचारून मारणारी औलाद ज्यावेळेस इथे आली, त्यावेळेस त्यांचा बोलणं होतं की हे जाऊन सांगा तुमच्या पंतप्रधानाला. पुढची 5-6 दिवस शांतता होती, पण तुम्ही, मी, प्रत्येकाला खात्री होती की हे पूर्वीचा काळ नाहीये, काहीतरी विशेष होणार, काहीतरी विशेष होणार. आणि 7 दिवसांनी भारतामधून 250-400 किलोमीटर पाकिस्तानामध्ये बसलेल्या 9 दहशतवादी अड्ड्यांवर जो हल्ला इथे बसून झाला आणि ते अड्डे उद्ध्वस्त झाले, हे करणारा आमचा सक्षम पंतप्रधान तुमच्यामुळे निर्माण झालेला आहे. आणि ते सगळं करताना ते अड्डे उद्ध्वस्त करणारं जे क्षेपणास्त्र होतं, मित्रांनो, त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे ब्रह्मोस. हे ब्रह्मोस रशिया, चीन, अमेरिकेतून आलेलं नव्हतं, ते या भारत मातेच्या पुत्रांनी बनवलेलं मेक इन इंडियातलं हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र. 400 ड्रोन त्या पाकिस्तानने आमच्यावर सोडलेली आहेत. 400 ड्रोन आमच्यावर, 400 ते 600 ड्रोन आमच्यावर आले. आमच्या भारत मातेला त्याच्यातलं एकही ड्रोन शिवू शकलं नाही. ते उद्ध्वस्त करणारी S-400 प्रणाली तुमच्या इंजिनियर मुलांनी बनवलेली आहे. मित्रांनो, वर्तमान हे बनवण्याची ताकद, मेक इन इंडिया करण्याची ताकद ज्या वेळेला राष्ट्रप्रेमी पंतप्रधान या देशामध्ये तुम्ही बसवता, त्यावेळी हे घडू शकतं. हा बदलता जो भारत आहे, या भारतामध्ये आम्ही स्वाभिमानाने जगण्याची ही जी परंपरा सुरू झाली. अनेक वेळेला निवडणुका येतात, गोष्टी होतात, बऱ्याच वेळेला माझे काही हिंदू बांधव मला रस्ता नाही, मला गटर नाही, मला लाईट नाही याच्यात अडकतात. पण आज बघा, सोलापूरच्या चारही बाजूंना जे चकचकीत रस्ते झालेले आहेत, व्हायला वेळ लागला, पण हे आता घडलंय. पण हे घडताना आम्ही हिंदू म्हणून त्या रस्त्यावरून जाऊन जगू शकणार असाल तर त्या रस्त्यांना किंमत आहे, अन्यथा ह्या सुखसोयींना किंमत नाही. मित्रांनो, माझी मुलगी बऱ्याच वेळेला पळून जाते, लव जिहाद मध्ये अडकते. का अडकते? तो मुस्लिम भाऊ, मला त्याचं चूक वाटत नाही, कारण त्याचा धर्म त्याला शिकवतो की 5 वेळा तू नमाज पढ आणि याच्यानंतर आपल्या अल्लाह शिवाय दुसऱ्या कुणालाही या जगात जगण्याचा अधिकार नाही. आमचा धर्म हे सांगतो का हो? हे सांगत नाही. आमचा धर्म, हिंदू धर्म सांगतो सगळ्यांना घेऊन जगा, सगळ्यांवर प्रेम करा. पण हे ज्या वेळेला तुम्ही आणि मी विसरतो, लहानपणी शुभम करोती,
हनुमान चालिसा हे माझे आई वडील माझ्याकडून म्हणून घ्यायचे. पण आज तुम्ही असाल, मी असाल, आम्हाला वेळ आहे का? आमच्या पिढीला हे संस्कार आहेत का? हे त्या पिढीची चूक नाही, ही माझी चूक आहे. याला जबाबदार मी आहे की माझ्या धर्माने सांगितलेलं मी करत नाही, त्यांच्या धर्माला नाव ठेवण्याचा मला अधिकार नाही. ज्या वेळेला हे हिंदू सगळे एकत्र येऊन हे आम्ही सगळं करायला सुरू करू, त्यावेळेला कुणीही आमच्या भारत मातेकडे वाकडं होऊन पाहू शकणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो मित्रांनो. म्हणून आज आमचा भारत बदलतोय, विश्वगुरु म्हणून जगात पुढे चालायला लागलाय. पण हे सगळं चालताना देशाचा पंतप्रधान एकटे करणार नाही. ज्या ज्या वेळेला तुमच्यावर तुमचं कर्तव्य निभावण्याची वेळ येईल, ज्या ज्या वेळेला तुम्हाला 18 पगड जाती सोडून एकत्र जगावं लागेल, त्या त्या वेळेला हिंदू म्हणून तुम्ही जगाल. त्या त्या वेळेला भारत विश्वगुरु होण्यासाठी सगळ्यात अग्रेसर असेल, याच्यामध्ये शंका असणार नाही. त्याच्यामुळे हा उद्याचा जो भारत आहे, हा भारत एकटा आपला पंतप्रधान, एकटे मुख्यमंत्री करणार नाही, तर तुम्ही मी ज्या वेळेला आमच्या धर्माचं पालन करत आम्ही एकत्र राहू, एक संघ होऊन ही भारत माता प्रथम हे आम्ही ज्या दिवशी करू, त्या दिवशी मला वाटतं माननीय पुष्पेंद्र जी जिस विषय को लेकर अपने बीच में आए हैं, मैं और आप सब आतुर हैं उनकी वाणी से अगला भारत देखने के लिए. लेकिन हम सब की जिम्मेदारी है कि पुष्पेंद्र जी सिर्फ कहेंगे और हम तालियां बजा के जाएंगे, ऐसा नहीं होना चाहिए. जो वो कहेंगे वो मैं आज इस पल मेरे जीवन में शुरुआत करूंगा. ये जब होगा तब हमें कल का भारत दिखेगा. मैं माननीय पुष्पेंद्र जी और आपके बीच में ज्यादा देर रहने नहीं चाहता. मैं 90 के साल में अगर यहाँ पे कोई होगा तो मैं तब छत्रपति शिवाजी महाराज का शिव शहीर बाबा साहेब पुरंदरे जी का जानता राजा था, उसमें कलाकार बोल के काम करने आया था. आज मुझे फिर से यहाँ आने का अवसर मिला. तब भी मैंने 8 दिन आपके बीच में रहा था और मैंने तब देखा कि 3 दिन टिकट नहीं मिला करके सोलापुर वालों ने झगड़ा किया था कि 3 दिन जानता राजा को बढ़ाओ. और वो सब शिव छत्रपति जी का प्रेम आपका देखकर सच में बहुत अच्छा लगता है. मैं आप सबके लिए फिर एक बार आपका स्वागत करता हूं, आभार व्यक्त करता हूं और अपने वाणी को विराम देता हूं. धन्यवाद.